बऱ्याच मदर्सची ही कंप्लेंट असते की त्यांचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय फार कमी आहे आणि त्यामुळेच त्यांच्या बाळाचं पोट भरत नाही आहे किंवा बाळ दूध पिऊन देखील सतत रडत राहतं किंवा चिडचिड करत राहतं आणि सोबतच बाळांची ग्रोथ देखील व्यवस्थित होत नाही। त्यामुळेच बऱ्याच मदर्सचा हा प्रश्न असतो की आमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी नक्की काय काय टेक्निक्स आहेत किंवा असे कोणकोणते अन्नपदार्थ आहेत की ज्यांच्या थ्रू आम्ही आमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवू शकतो। तर आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या प्रकारच्या टेक्निक्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण आपला ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवू शकतो। सोबतच असे कोणकोणते अन्नपदार्थ आहेत जे की ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी फार हेल्पफुल ठरतील किंवा दररोजच्या डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करणं फार गरजेचं आहे। नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन न्यू पनवेल। सगळ्यात आधी आपल्याला ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे की ब्रेस्ट फीडिंग करणं ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे आणि त्यामुळेच जेव्हा केव्हा बाळ हे आईच्या निप्पलवरती किंवा ब्रेस्टवरती सक करते अशा वेळेला दोन प्रकारचे हॉर्मोन हे सिक्रेट होत असतात। यामध्ये सगळ्यात पहिलं हॉर्मोन म्हणजेच प्रोलॅक्टिन आणि दुसरं हॉर्मोन म्हणजेच ऑक्सिटोसिन। प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन आईच्या शरीरामध्ये दूध बनवण्यासाठी फार महत्त्वाचे असते आणि सोबतच ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन आईच्या ब्रेस्टमधून दूध किंवा मिल्क हे इजेक्ट करण्यासाठी फार महत्त्वाचे असते आणि त्यामुळेच आईचं दूध बनणं आणि ते दूध बाहेर निघणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या बाळाच्या सकिंगवरतीच अवलंबून आहेत। त्यासाठीच बाळाला आफ्टर डिलिव्हरी ॲज अर्ली ॲज पॉसिबल ब्रेस्टवरती सक करायला लावणं फार गरजेचं आहे। नॉर्मल डिलिव्हरीमध्ये विदिन 1 आवर आपण आईच्या ब्रेस्टवरती बाळाला सक करायला देऊ शकतो। यामुळेच आईच्या शरीरामध्ये मिल्क सिक्रीशन वाढण्यासाठी मदत होते। सोबतच जेव्हा LACS डिलिव्हरी असेल अशा वेळेला आपण ज्या वेळेला आई ॲनेस्थेशियाच्या इफेक्टमधून बाहेर येते त्याच्यानंतर आपण बाळाला अराउंड 6 ते 7 तासानंतर आईच्या ब्रेस्टवरती सक करायला देऊ शकतो। यामुळेच जेवढं तुम्ही अर्ली इनिशिएशन करता बाळाचं ब्रेस्टवरती सकिंग करणं तेवढं जास्त ब्रेस्ट फीडिंग प्रोसेस ही स्मूथ होऊन जाते आणि त्यामुळेच ॲज अर्ली ॲज पॉसिबल बाळाला ब्रेस्टवरती सक करायला लावणं हे फार गरजेचं आहे। काही मदर्स ह्या फारच जास्त घाबरतात की मला दूधच येत नाही आहे किंवा LACS झालेल्या मोस्ट ऑफ मदर्स ह्या घाबरतात की आता माझं LACS झालं आहे तर मग मी ब्रेस्ट फीडिंग कसं करू किंवा मग केलं तर चालेल का, माझ्या अजून देखील मेडिसिन्स चालू आहेत। पण या कंडिशनमध्ये देखील तुम्ही बाळाला लगेचच ब्रेस्ट फीडिंग स्टार्ट करू शकता कारण सुरुवातीला जसं दूध जरी कमी असेल तरीही बाळ ब्रेस्टवरती सक करणं हे फार गरजेचं आहे। यामुळेच ब्रेस्टवरती सक केल्यामुळे अर्ली स्टिम्युलेशन होतं आणि त्यामुळेच प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स हे जास्तीत जास्त सिक्रेट होण्यासाठी मदत होते, ज्यामुळेच आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा वाढतो। यासोबतच काही वेळा डिलिव्हरीनंतर बाळांना फॉर्म्युला मिल्क दिलं जातं कारण की आई ही रिकव्हरी फेजमध्ये असते। पण अशा वेळेला देखील तुम्ही फॉर्म्युला मिल्कसोबत आईचं ब्रेस्ट फीडिंग देखील तुम्ही त्यांना करू शकता। यावेळी बाळाला ब्रेस्टवरती थोडा वेळ तरी सक करायला द्या, त्यामुळेच ब्रेस्ट मिल्कचं प्रमाण हे हळूहळू वाढायला मदत होते। त्यामुळेच आपल्याला हळूहळू फॉर्म्युला फिडिंगचं प्रमाण कमी करून आईच्या दुधावरती कम्प्लिटली बाळाला शिफ्ट करता येऊ शकतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आईला जे सुरुवातीचे दूध येते ते अतिशय घट्ट कन्सिस्टन्सीचे असते आणि सोबतच डार्क येलो कलरचे असते। हे दूध फार घट्ट असल्यामुळे अनेक कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये यालाच बाळाला देणं हे टाळलं पाहिजे असं सांगितलं जातं, परंतु हे अतिशय चुकीचे आहे। यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये कोलोस्ट्रम म्हणतात किंवा आयुर्वेदामध्ये यालाच पीयूष असं म्हणतात। पहिल्या 3 ते 5 दिवसामध्ये येणारं हे दूध बाळाच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असते कारण हे दूध प्रोटीन रिच असते, याची कॅलरिक व्हॅल्यू देखील जास्त असते आणि सोबतच हे एनर्जी डेन्स असते। त्यामुळे बाळाने सुरुवातीला हे कमी मात्रेमध्ये जरी घेतलं तरी ते त्याच्या शरीरातली एनर्जी रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते। त्यासोबतच या दुधामध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण देखील जास्त असते आणि त्यामुळेच लहान बाळांमध्ये होणारा जॉन्डिस देखील हे कमी करते, बाळांमध्ये होणारी इन्फेक्शनचं प्रमाण देखील हे कमी करते आणि इंटेस्टाइन्सला हेल्दी ठेवल्यामुळेच नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस सारख्या आजारांचा धोका देखील कमी करते। यासोबतच दुसरा पॉईंट म्हणजेच बाळाला एका ब्रेस्टवरती कमीत कमी 15 ते 20 मिनिट तरी ठेवणं फार गरजेचं आहे।
या दरम्यान अनेक वेळा आम्ही ओपीडीमध्ये बघतो की बाळाची भूक का भागत नाही, तर आईचं सांगणं हे असतं की एका ब्रेस्टवरती मी कमीत कमी 5 ते 10 मिनिटं ठेवते, नंतर लगेच दुसऱ्या ब्रेस्टवरती शिफ्ट करते. बेसिकली बाळाला एका ब्रेस्टवरती कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी ठेवणं गरजेचं असतं, कारण की सुरुवातीला येणारंच दूध जे असतं ते अतिशय पातळ कन्सिस्टन्सीचं असतं आणि 15 मिनिटानंतर अराऊंड जे दूध येतं ते फार घट्ट कन्सिस्टन्सीचं असतं. सो अशा वेळेला सुरुवातीला बाळ हे फार फास्ट सक करते आणि त्याची तहान भागवते, परंतु नंतरचं येणारं जे काही घट्ट दूध असतं त्यामुळे बाळाचं वेट गेन होण्यासाठी मदत होते. त्यामुळे बाळाला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी एका ब्रेस्टवरती दूध पाजणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही जर का बाळाला अजून जास्त भूक असेल तर तुम्ही दुसऱ्या ब्रेस्टवरती देखील बाळाला फिडिंग करू शकता. तिसरा पॉईंट म्हणजे फिडिंग प्रोसेस. याच्यामध्ये आई आणि बाळ या दोघांनाही फिडिंग शिकणं हे फार गरजेचं असतं. तर याच्यामध्ये लॅचिंग हे बाळाचं व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे, कारण की जर का लॅचिंगच व्यवस्थित नसेल तर बाळ हे व्यवस्थित सकच करू शकत नाहीये. यामध्येच पोझिशनसाठी सगळ्यात पहिलं म्हणजेच लॅचिंग योग्य असणं गरजेचं आहे. तर योग्य लॅचिंग होण्यासाठी आईच्या निप्पलसोबतच एरिओला हा बाळाच्या तोंडामध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. तर यामुळेच बाळाला सकिंग करताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर येत नाही आणि बाळ योग्य प्रकारे सक करू शकते. यासोबतच दुसरं म्हणजेच बाळाचे ओठ हे माशाच्या तोंडाप्रमाणे बाहेर निघालेल्या अवस्थेमध्ये असले पाहिजे किंवा बाहेर निघालेल्या पोझिशनमध्ये असले पाहिजे. तिसरं म्हणजेच बाळाचं पोट आणि आईचं पोट हे एका समान रेषेमध्ये आईच्या पोटाला बाळाचं पोट हे चिकटलेलं पाहिजे. चौथा पॉईंट म्हणजेच रेस्ट आणि रिलॅक्सेशन. योग्य प्रमाणामध्ये आईचं दूध बनण्यासाठी आईला योग्य प्रमाणामध्ये रेस्ट मिळणं फार गरजेचं आहे. आईला ॲटलिस्ट 6 ते 8 तासांची तरी झोप मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे जर का बाळाला दर 2 तासांनी फिडिंग करायची गरज लागत असेल तर ज्यावेळेला बाळ झोप घेतं त्यावेळेलाच आईने देखील झोप घेणं फार गरजेचं आहे. पाचवा पॉईंट म्हणजेच हायड्रेशन. आईच्या दुधामध्ये जवळजवळ 80% पेक्षाही जास्त प्रमाणामध्ये पाणीच असते. त्यामुळे दूध योग्य प्रमाणामध्ये बनण्यासाठी आईचं हायड्रेशन योग्य असणं गरजेचं आहे. यासाठी फक्त पाणी नाही तर त्याच्यासोबत तुम्ही कोकोनट वॉटर, वेगवेगळ्या फळांचे ज्यूसेस किंवा सूप्स देखील घेऊ शकता. सोबतच आईने दिवसभरामधून ॲटलिस्ट 2 ते 3 लिटरपर्यंत तरी पाणी घेणं फार गरजेचं आहे. 6वा पॉईंट म्हणजेच फूड प्रेफरन्सेस. असे कोणकोणत्या प्रकारचे फूड प्रेफरन्सेस आहेत किंवा फूड चॉईसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण जे आपल्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड करून आईचं दूध वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे ठरू शकतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच फेनुग्रीक सीड्स किंवा मेथी दाणे. मेथी दाणे हे तुम्ही मेथीचे लाडू किंवा मेथी दाण्याचं पाणी असं करून देखील घेऊ शकता. यामुळे देखील दूध वाढण्यासाठी मदत होते. दुसरं म्हणजेच बडीशेप. बडीशेप ही डायरेक्टली चावून खाऊन किंवा मग पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून तेच पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. तिसरं म्हणजेच शतावरी. शतावरी कल्प एक उत्तम गॅलेक्टोगॉग म्हणून काम करते. चौथं म्हणजेच पपई देखील फार महत्त्वाची आहे दूध वाढवण्यासाठी. पाचवं म्हणजेच आल्मंड किंवा नट्स, वेगवेगळ्या प्रकारचे नट्स. 6वं म्हणजेच तिळाचे लाडू असतील किंवा तीळ असतील. आणि 7वं म्हणजेच डिंकाचे लाडू. हे आईचं दूध वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आणि फार महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच अवॉइड बॉटल फिडिंग. जर का तुम्ही तुमच्या बाळामध्ये ब्रेस्ट फिडिंग योग्य प्रकारे व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये बॉटल फिडिंग अवॉइड करणं फार गरजेचं आहे. बॉटल फिडिंगमुळेच बाळांमध्ये निप्पल कन्फ्युजन आणि त्यांचा ॲक्टिव्ह सकिंग रिफ्लेक्स लॉस्ट होणं ह्या गोष्टी दिसून येतात. आणि त्यामुळेच ब्रेस्ट मिल्क सप्लाय जर का वाढवायचा असेल तर बाळाला जरी का फॉर्म्युला फीड द्यायची गरज लागली असेल तरी ते चमचा आणि वाटीने द्या किंवा मग पलाडीचा वापर तुम्ही करू शकता. ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या मदर्ससोबत देखील शेअर करा. थँक्यू.